मंडळी, मुंबई महापालिकेत महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मानापमान नाट्याचा आज आणखी एक अंक पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग या प्रशासकीय कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांना दुय्यम स्थान देण्यात आलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्या पाठोपाठ सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी नुकत्याच झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमातही महायुतीत मानापमान नाट्य पाहायला मिळालं. त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात महापौरांचा अपवाद वगळता मुंबई महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष आणि नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. सायन रुग्णालय हे मुंबई महापालिकेचं रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम असूनही मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना सुरक्षा रक्षकांकडून प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान मानापमान नाट्याच्या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रशासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी या प्रकरणात काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात. सगळं प्रशासनाने जे प्रोटोकॉल चे अधिकारी आहेत त्यांनी जाऊन संजय घाडींची दिलगिरी व्यक्त केली आहे याच्यात, आणि त्याच्यानुसार तो जो काही विषय होता त्याच्यावरती आमचा पडदा पडलाय आणि सायन हॉस्पिटल संदर्भातला जे काही विषय होता तो सभागृह नेत्यांनी स्वतःहून मांडला याच्यावरती, आणि त्याच्यात काही नाही आहे. पण जी दिलगिरी व्यक्ती प्रशासनाने सांगितल्यानंतर आम्ही तो विषय आता इथे पडदा टाकला गेला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे, रमाकांत रहाटे, दीपमहाल